आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेत। बुलढाण्यात एका कार्यक्रमात बोलताना संजय गायकवाडांनी कार्यकर्त्यांसाठी आपण 35 कोटी रुपयांचं कमिशन सोडलं अशी उघड कबुली दिली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। विधानावरून वाद झाल्यानंतर संजय गायकवाड यांनी सारवासारव केली आणि हातचं दुखणं सुरू झाल्यापासून आपली बोबडी वळते, त्यामुळे कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द आला असं स्पष्टीकरण संजय गायकवाड यांनी दिली। त्यावरून आदित्य ठाकरेंनी आता हल्ला बोल केलेला आहे। आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून। आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट देण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल। माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते मी उदाहरण सांगेन। आता हे सगळे विषय मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनात आलेलेच आहेत आणि कुठे ना कुठेतरी जे आता विचार करतात की $1 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला करायची आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे, महाराष्ट्राला सिंगापूरच्या पण पुढे न्यायचं आहे, हे असे सगळे लोक कारभारात घेऊन चालणार आहे का, हे मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे। वाद वगैरे काही नाही आहे। माझ्या हाताला प्रॉब्लेम आल्यापासून माझी बोबडी वळते, त्याच्यामुळे काही शब्द थोडे अडकतात। कालच्या एका बैठकीमध्ये मी हा उल्लेख केला की मी ठेकेदारांच्या ऐवजी कार्यकर्त्यांना 35 कोटीची कामं दिले, तर कामाच्या ऐवजी कमिशन हा शब्द तोंडामध्ये आला आणि त्याच्यामुळे त्यांचा तो समज झाला की कमिशन दिलंय म्हणून, दुसरं काही नाही। कसं खुलासा करा, काय नक्की होत घडलं? काहीच नाही, कामाच्या ऐवजी कमिशन शब्द तोंडामध्ये आला एवढाच आहे, बाकी काही नाही। कारण कार्यकर्ते काम मागायचे, ठेकेदारच पोट भरायचे आणि मग आम्ही म्हटलं ठीक आहे बाबा, काही कार्यकर्त्यांना कामं दिली पाहिजे आणि 35 कोटीची कामाचं वाटप कार्यकर्त्यांना आपण केलं।